तर मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळणार नाही। मनोज जरांगेंमुळे ईडब्ल्यूएस आरक्षण जाणार असा गंभीर आणि मोठा आरोप ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाने यांनी केलाय। मनोज जरांगेंनी मराठा समाजातल्या गरिबांच्या लेकरांना ईडब्ल्यूएस आरक्षणामधून बाहेर काढण्याचं पाप केलं असंही ससाने यांनी म्हटलेलं आहे। लोकसेवा आयोग पोलीस महासंचालक यांनी 16 जुलैला एक परिपत्रक काढलं, त्यातून ही बाब आता स्पष्ट झाल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। मंगेश ससाने यांनी उपोषणकर्ते मंगेश ससाने यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत। ज्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी किंवा इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेशासाठी ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधून फॉर्म भरलेले आहेत किंवा त्यांची लेखी परीक्षा झाली, तोंडी परीक्षा झाली, अशा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस मधून इथून पुढे लाभ घेता येणार नाही आणि त्यांना बोलवून त्यांच्याकडून हमीपत्र घ्यायला सांगितलेलं आहे की तुम्ही एससीबीसी अथवा ओबीसी मधून फॉर्म भरा, तुम्हाला ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार नाही। तर एकंदरीत मनोज जरांगे सारख्या अशिक्षित माणसाच्या ठेकेखोरपणामुळे जे गरिबांच्या लेकरांसाठी आरक्षण ईडब्ल्यूएस त्यातून बाहेर काढले, ही अत्यंत शर्मेची बाब आहे। तर मनोज जरांगे पाटलांनी धाराशिवच्या धनगर समाजाच्या आंदोलकांशी फोनवरून संवाद साधला। आम्हाला फसवलं गेलं, त्यामुळे आम्ही शेवटचा लढा म्हणून आमरण उपोषणाला बसलो आहोत असं आंदोलकांनी जरांगेंना सांगितलं। जरांगेंशी संवाद साधताना आंदोलक तरुण भाऊक झाले। धनगर आरक्षणासाठी धाराशिव शहरात 3 तरुणांचं गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। आंदोलकांनी जरांगे यांना धाराशिव येथील आंदोलनस्थळी येण्याची विनंती केली, त्यावर जरांगे यांनी असं सांगितलं की मी तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका, मी पुन्हा आमरण उपोषण सुरू करीत आहे, त्यामुळे मी जरी आलो नसलो तरी मी सोबत आहे असं आश्वासन जरांगेंनी आंदोलकांना दिलंय। तर मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढत आहेत। या रॅलीचा पहिला टप्पा मराठवाड्यामध्ये पार पडला आणि आता जरांगेंच्या याच शांतता रॅलीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असून यासाठी जालन्याच्या अंतरवली सराटीत बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक येण्याची शक्यता आहे। सगळे सोयऱ्यांसह मराठा आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा थोड्याच दिवसामध्ये सुरू होणार आहे आणि यासाठी बैठकांचं सत्र सध्या अंतरवली सराटीत सुरू आहे। आंदोलकांची ही बैठक पार पडते। मराठा समाज जो आहे, मराठा आंदोलक जे आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित होते।